आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी आम्ही संवाद साधला। आज इथं आयोजित करण्यात आलेल्या अभिनंदन आणि जल्लोष सभेबाबत त्यांची मतं जाणून घेतली आहेत। या कार्यक्रमामुळे नागरिकांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्यांनी कोणत्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात। छत्रपती शिवाजी पार्कच्या भोवती सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेले काही सीनियर सिटीजन माझ्यासोबत आहे। खरं तर दररोज ते येतात। खरं सर, आज एक मोठं शुभेच्छा देणारं जल्लोष करणारी इथं रॅली सभा होणार आहे। काय वाटतं, कसं पाहता या आंदोलनाकडे दिल्लीमध्ये जे झालं होतं? आनंद वाटतो, कारण काय या मुलांना जे यश आलेलं आहे हे आंदोलन करण्यामुळं, त्यांचा स्वार्थ कसलाही नाही आहे। त्यांना शिक्षणात सुधारणा हवी होती। आज आपल्या देशाची एवढी नाचक्की जगात झाली या शिक्षणाचा, आणि या गव्हर्नमेंटनी इतक्या लांब त्यांना घेऊन जाण्यात आणि त्यांच्यावर अत्याचार करून हे बिमोड करायचा प्रयत्न केला, अतिशय वाईट आहे। हे असं नाही व्हायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते करून आणलं, घडवून आणलं की स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी। या मोदींनी अतिशय घाणेरडापणा केला देशाच्या बाबतीत। जगात नाचक्की केली त्यांनी, जगात नाचक्की केली आपल्या शिक्षणाची। नाही तर आपलं देशाचं शिक्षणाबाबतीत जगात मान होता। आज जर आपण बघितलं म्हणजे उशीर झाला, राजीनामा लवकर घ्यायला पाहिजे होता। राजीनामा लवकर नाही, ज्यावेळेला जंतर मंतरला जाणार डिक्लेअर केलं त्यावेळेस त्यांना सांगायचं होतं आम्ही हे ना हे करतो। जगात एवढी नाचक्की झाली नसती तुमची। गप्प बसलं तर सगळेजण आपापले अराजकता माजत जाईल, हे माझं प्रांजळ मत आहे। प्रोटेस्ट व्हायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीला, हे एवढंच फक्त मी म्हणू शकतो। तुमच्या घरात सुद्धा मुलं असतील, त्यांचा काय भावना होत्या? आता माझी मुलगी वेल सेटल आहे, त्याच्यामुळे मी तेच म्हणालो, जर आपली ही वेळ आपल्या मुलांवर आली असती तर आपण काय केलं असतं, हा माझा प्रश्न होता स्वतःलाच कदाचित। पण हे जे झालं आहे ते चांगलं झालं, असं काय वाईट नाही आहे। म्हणजे सगळ्यांनाच हे प्रश्न पडतायत खरं सर। आज शुभेच्छा दिल्या जात आहेत युवकाला, जनजीला, ज्या पद्धतीने त्यांनी हे आंदोलन केलं, तुम्ही कशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा द्याल? त्यांनी केलं ते योग्यच केलं। शेवटी युथ हा आपल्या देशाची संपत्ती आहे आणि त्यांनी जे केलं ते योग्यच केलेलं आहे, त्याच्यात काही दुमत नाही आहे।